नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या 24 जुलै 2026च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भातील सर्व महत्त्वाचे आणि ताजे अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुढील लाभार्थी यादीबाबतचे अपडेट, तसेच ॲग्रिस्टॅग नोंदणी, आधार प्रमाणीकरण, कर्जमाफीची रक्कम नक्की कशी जमा होणार आणि पडताळणी प्रक्रिया, आणि तसेच महत्त्वाच्या सूचना आणि आजपर्यंतची अधिकृत माहिती. ओके, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत आता दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी यादी जी आहे ती आता तयार करण्याच्या कामाला जो आहे तो वेग आलेला आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता उर्वरित पात्र शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती तपासून नवीन यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तसेच सहकारी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी आता केली जात आहे मोठ्या प्रमाणावर. यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे जी आहे ती पुढील याद्यांमध्ये समाविष्ट होण्याची आता जास्त शक्यता आहे. आता जर नंतरची अपडेट आपण बघितली, याकडे जर लक्ष दिले तर योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅगवर नोंदणी आणि आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, असं शासनाने सुद्धा पुन्हा एकदा स्पष्ट केलेले आहे. तर शेतकरी मंडळींनो, ओके, आणि एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आता तुमची जी योजना आहे ही अहिल्यादेवी होळकर, ओके, याचा जर तुम्हाला लाभ कंटिन्यू घ्यायचा असेल पुढे सुद्धा, तर ॲग्रिस्टॅगवर तुमची नोंदणी आणि आधार ऑथेंटिकेशन तुमचं पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता ज्या शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती अद्याप पूर्ण आहे, अपूर्ण आहे, ओके, पूर्ण आहे त्यांचं तर काय नाही, पण ज्या शेतकरी मंडळांची माहिती जी आहे ती अद्याप अपूर्ण आहे त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी आणि आधार क्रमांक, बँक खाते आणि वैयक्तिक माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर कर्जमाफीची रक्कम DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची आणि कर्ज खात्याची माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. जर माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर संबंधित बँकेत जाऊन त्या त्वरित दुरुस्त कराव्यात. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्यात सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी मोहीम सुरू आहे मोठ्या प्रमाणावर. फक्त पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आयकर भरणारे सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी आणि इतर अपात्र व्यक्तींची माहिती आता तपासली जात आहे. यामुळे योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचणार आहे. आता जर नंतरच्या अपडेटकडे आपण लक्ष दिले, ओके, तर सहकारी विभागाकडून आवश्यक माहिती पूर्ण होताच जिल्हानिहाय पुढील लाभार्थी याद्या आता जाहीर केल्या जाणार आहे. जे शेतकऱ्यांचे नाव पहिल्या यादीत आलेले नाहीये त्यांनी चिंता करू नये. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये त्यांची नावे समाविष्ट केली जाऊ शकतात. तसेच आता शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 31 जुलैपूर्वी लाभार्थी पडताळणी, आधार प्रमाणीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. यामुळे जी प्रक्रिया आहे, पुढील प्रक्रिया आहे ती अधिक आणि एकदम जास्त वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ओके, आता अजून एक अपडेट आहे ती म्हणजेच की शेतकरी बांधवांनी दलालांपासून थोडंसं सावध राहावे, कारण की कर्जमाफी मंजूर करून देण्याच्या नावाखाली जर कोणी पैशांची तुमच्याकडे मागणी करत असेल तर अशा व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. योजनेची संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच केली जाते. कोणालाही तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही आहे. आणि तसंही मी तुम्हाला सगळी माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सांगतच असतो. या यूट्यूब चॅनलला तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्ही या योजनेसाठी शेतकरी मंडळींना पात्र असाल तर काही गोष्टी आहेत ते तुम्ही नक्की तपासून घ्या. ॲग्रिस्टॅग नोंदणी तुमची पूर्ण आहे का एकदा बघून घ्या तुम्ही. ओके, तसेच आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झाले आहे का, बँक खाते आणि कर्ज खात्याची माहिती जी आहे ती अचूक आहे का, आवश्यक कागदपत्रे तुमची पूर्ण आहेत का, यापैकी कोणती माहिती जर तुमची अपूर्ण असेल तर ती त्वरित तुम्ही दुरुस्त करून घ्या. ओके, सध्या शासनाचा भर लाभार्थी पडताळणी, पुढील लाभार्थी याद्या प्रसिद्ध करणे आणि पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्जमाफीचा लाभ देणे यावर आहे. ओके, आणि फक्त मंडळींनो, शासनाच्या अधिकृत सूचना, सहकारी विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि संबंधित कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीला तुम्ही जास्त प्राधान्य द्या. आणि जर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, तसेच नमो शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा, लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या अपडेट सर्वात आधी पाहायचे असेल तर व्हिडिओला आधी लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.